हॅलो गाईज, आज मी तुम्हाला संक्रांतीसाठी स्पेशल असा मेकअप दाखवणार आहे की तो तुम्ही घरच्या घरीही करू शकता. पहिल्यांदा मी माझा फेस चांगला क्लीन करून घेत आहे. अशा पद्धतीने मी माझा फेस सगळा पूर्णपणे क्लीन केलेला आहे. आता मी थोडंसं टोनर यूज करत आहे. टोनर मी फक्त टॅप करत आहे. पूर्णपणे टोनर माझं ड्राय झालं आहे. आता मी क्लिन्झिंग मॉइश्चरायझर यूज करत आहे. मॉइश्चरायझर तुम्ही कुठलंही यूज करू शकता. तुमच्याकडे जे घरी अवेलेबल असेल ते यूज करा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. माझी स्किन जरा ड्राय झाली म्हणून मी जास्त मॉइश्चरायझर लावलं आहे. आता मी प्रायमर यूज करत आहे. मॉइश्चरायझर पण माझं खूप ड्राय झालेलं मस्त झालं आहे. प्रायमर पण माझं लावून झालेलं आहे. आता मी करेक्शन करणार आहे. करेक्शन मी का करत आहे की माझ्या चेहऱ्यावर थोडे थोडे काही ठिकाणी पिगमेंटेशन आहे. तर मी डार्क कलरचं करेक्शन उचलले, मी फिंगरनीच लावते आहे. जिथं जिथं मला डार्क वाटत आहे तिथे तिथेच मी फक्त अप्लाय करते आहे. ह्याच्यावर मी आता कन्सिलर यूज करते. मी चांगलं मच स्प्रेड करून घेते. आपल्याला सिंपलच मेकअप करायचा आहे, म्हणजे जास्त हेवीमध्ये नाही करत आहे. हे झाल्यानंतर मी फॉरेवर 52चा हनी शेड यूज करत आहे. तुम्ही तुमच्या स्किननुसार तुम्हाला जे फाउंडेशन यूज करता तुम्ही ते यूज करू शकता.
फाउंडेशन लावताना फक्त खूप हात हलका पद्धतीने घ्यायचा आहे आपला. वाटतोय तुम्हाला डिफरन्स दोन्हीकडे? पण फाउंडेशन जास्तही नाही घ्यायचं. जास्त घेतल्यावर ते कसं पॅची पण दिसतं. उलट थोड्या ह्याच्यातच तुम्ही चांगलं वर्च करायला खूप छान ग्लो पण येईल तुमचा आणि पॅची पण नाही दिसणार. मी फक्त 1.5 पंप घेतलेला आहे फाउंडेशनचा. दीड पंपामध्ये मी पूर्ण माझा फेस कवर करून घेते. आपल्या नोजची कॉर्नर नीट कवर करून घ्यायचे पहिले. सी कसं वाटतं? उरलेलं स्पंज मानेला कवर करून घ्यायचं. मी 1.5 पंप घेऊन सुद्धा माझं एवढं फाउंडेशन राहिलेलं आहे अजून. विचार करा आपल्या स्किनला किती लागत असेल. या स्पंजमधूनच मी माझे कान नेक सगळं कवर करून घेते. ज्यावर आता मी लूज पावडर लावत आहे. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती पावडर तुम्ही लूज पावडर यूज करू शकता. माझ्याकडे क्रॅव्हलॉनची आहे, मी ती यूज करत आहे. फक्त टॅप करत जायचं आहे पावडर लावताना. तुमच्याकडे लूज पावडर नसेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट लावा. कॉम्पॅक्टने पण तुमचं फाउंडेशन वगैरे तुम्ही ब्लॉक करू शकता. नंतर ह्यावरच मी कॉम्पॅक्ट यूज करते माझ्या फेसच्या शेडनुसार. जास्त प्रेशर पुसायचं नाही आहे, फक्त टॅप करायचं. आता मी माझे आयब्रो फिल करून घेते. काही प्रोडक्ट आयब्रोजमध्ये जाऊन बसून आपण त्यानंतर आयब्रो क्लीन करून घेतला. स्कूलनी मी आयब्रो डिफायर मी माझे आयब्रोज फिल करते. दोघींमधला डिफरंट कळला. पुढे मी एकदम हलक्या हाताने हलकंसं प्रोडक्ट लावते की ते नॅचरल पण दिसलं पाहिजे. आता आपण आय मेकअप करू.
त्यासाठी मी आय शॅडोचं घेणार. एकदम लाईट मेकअप करायचा आहे मला, पण मी हा शेड उचलणार आहे. बघा दोन्हीमधला फरक. जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही हातानेही अप्लाय, बोटानेही अप्लाय करू शकता. फिंगरवर फक्त थोडंसं प्रोडक्ट घ्यायचं, थोडंसं मेल्ट हातावर हे करायचं आणि फक्त थोडं थोडं करून लावायचं. तर मी शिमर साईडला लावते, हायलाईट करते माझे आयब्रोज. हायलायटर यूज केले मी साईड बेसला व्हाईट कलरचा. त्याच्यामध्येच मी थोडासा गोल्डन हे टाकते. फिंगरनीच लावते, मी फक्त टॅप करते. जास्त मला शिमरी पण करायची नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं टॅप टॅप करून शिमर यूज करते. आता मी थोडासा ब्लॅक कलर उचलला आहे आणि तो मला थोडंसं स्मोकीमध्ये पाहिजे, ते अप्लाय करते ब्लॅक कलर. बघा कसे वाटतात. ॲक्च्युली माझं लायनर सापडत नाही आहे, पण मी हा जुगाड केला आहे. ब्लॅक कलरचा कलर यूज करते आय शॅडोमधलाच. तेच मी थोडंसं हलकं स्प्रेड करते लावताना. हाच कलर मी खालीही डोळ्यांचे अप्लाय करणार आहे.
मस्करा. मस्करा कधीही असं पंप नाही करायचा, त्याच्याने काय होतं, हवा जाते. थोडंसं गोल गोल फिरवून घ्यायचं कधी पण, आणि त्याच पूर्ण ब्रशला येतो मस्करा. लावतानाही सगळं आपल्या पापण्यांना लागला जाईल अशा पद्धतीत लावायचा. वाटतोय डिफरंट पापण्यांमध्ये ह्या थोड्याशा हेवीमध्ये दिसत आहेत, ह्या एकदमच डल दिसत आहेत माझ्या. काजू भरून घेते. येऊ का? मी येते जाऊ. हो हो जाऊन येते हा. ओ. ब्लशर करते मी. ब्लशर ही मी जास्त हेवी नाही करणार आहे, एकदम लाईटली हे करणार आहे. हायलाइटर यूज करते. स्टेप हे केली मी. अशा प्रकारे आपला मेकअप डन झालेला आहे. पिक्सल मारते. तर बघू शकता तुम्ही कमी प्रोडक्टमध्ये कसा मेकअप झाला आपला.